नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. महाशिवरात्रीच्या आगमनापूर्वी ते शांतपणे तुमच्या घरी आणा. ही एक असं छोटंसं रहस्य की इतके पैसे 7 जन्माची गरिबी दूर होईल आणि तुम्हाला कधीही मागे वळून पाहावे लागणार नाही. आयुष्यामध्ये तुम्हाला भगवान शिव आणि माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद मिळतील. हे तुमचे संपूर्ण आयुष्य समृद्ध होईल. आज आपण हे रहस्य पाहणार आहोत की काहीही साधी गोष्ट नाही. शिवपुराणात किंवा कोणत्याही शास्त्रात याचा उल्लेख नाही. उलट ही गोष्ट इतकी गुप्त आणि रहस्यमय आहे की प्राचीन काळात केवळ काही ज्ञानी पुरुष आणि ऋषींनाच त्याबद्दल माहिती होती. तर बघा, त्यांनी त्यांच्या काही विशेष शिष्यांना याबद्दल सांगितलं. तर आज ही माहिती तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर तुम्हाला समजेल की माता लक्ष्मी आणि भगवान शिव यांनी तुम्हाला निवडले आहे आणि तुम्ही तुमच्या तुटलेल्या नियतीवर स्वार व्हावे आणि तुमच्या विखुरलेल्या जीवनाचा ताळमेळ साधावा अशी शिवपार्वतींची इच्छा आहे. महाशिवरात्री हा काही सामान्य सण नाही. उलट ही ती वेळ असते जेव्हा भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि जेव्हा शिव आनंदी होतात तेव्हा त्यांच्यासोबत माता लक्ष्मी त्या घराकडे पाहू लागते. होय, आता ती गुप्त गोष्ट पहा जी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. देवी लक्ष्मीचा संबंध भगवान शिवांशी देखील आहे. मग काय गुपित आहे, तुम्हाला ती कुठे मिळेल आणि ती गुप्त गोष्ट तुमच्या घरात कशी ठेवायची, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, लक्षात ठेवा की मी तुम्हाला यासंबंधी काही विशेष सावधगिरी आणि विशेष नियम देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन देखील प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. जर तुम्हाला तुमच्या नशिबावर स्वार व्हायचे असेल तर महाशिवरात्रीच्या महापर्व रविवारी 15 फेब्रुवारी रोजी साजरं केलं जाईल. शास्त्रामध्ये आणि जुन्या अनुभवांमध्ये वारंवार सांगितले गेले आहे की जर योग्य चिन्ह शिवरात्रीच्या आधी घरात गेले तर नशिबाची दिशा बदलू शकते. कारण देव मोठ्या दानधर्मामुळे किंवा प्रदर्शनामुळे नव्हे तर लहान आणि खऱ्या भक्तीमुळे प्रसन्न होतात. भगवान भोलेनाथ यांना भोले असे म्हणतात कारण भगवान शिव हे सर्व देवतांचे मध्ये सर्वात भोळे आहेत. ते भक्तांच्या इच्छा लवकर पूर्ण करतात आणि भक्तांची जास्त चाचणी म्हणजेच परीक्षा घेत नाहीत. हो, आता बऱ्याच लोकांना वाटते की पैसे मिळवण्यासाठी मोठ्या उपायांची गरज असते, पण हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. अनेक लोकांना वाटते की जर मी मोठी पावले उचलली तर मोठा पैसा येईल, पण हे सत्य आहे की मोठे चमत्कार नेहमीच लहान गोष्टींपासून सुरू होतात. कारण बघा, फक्त त्या गोष्टी छोट्या देवी देवतांची शक्ती असते. शिव एक वैरागी आहेत आणि त्यांना साधेपणा आवडतो. लक्ष्मी चंचल आहे, तिला स्थैर्य आवडते. म्हणून जेव्हा घरात साधेपणा आणि स्थैर्य एकत्र दिसते तेव्हा माता लक्ष्मी त्या घरामध्ये थांबते. म्हणूनच बघा, जुन्या काळात शिवरात्रीपूर्वी एक अतिशय साधी आणि गुप्त गोष्ट घरी आणली जात असे. त्याची किंमत आजच्या युगातही एकच आहे, पण त्याचा प्रभाव असा आहे की हळूहळू संपूर्ण घराचे वातावरण बदलते. सुरुवातीला खर्च कमी होण्यास सुरुवात होते आणि मग कामाला सुरुवात होते. आदर वाढतो, मग पैशाचे मार्ग उघडण्यास सुरुवात होते. तर बघा, बाहेरून पाहिल्यावर लोक त्याला नशीब म्हणतात, पण खरे तर ही परमेश्वराची इच्छा आहे. बघा, संपत्तीची देवी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आणि भगवान शिवांची कृपा आहे. कारण आज आपण जो पाहणार आहोत त्या उपायांवर तुमचा खरा विश्वास असला पाहिजे. तुम्हाला भगवान शिवांवर खरी श्रद्धा आणि अतूट श्रद्धा ठेवावी लागेल. पहा, ही वस्तू बाजारात रोजची वस्तू म्हणून खरेदी केली जात नव्हती, तर ती शिवांचे नाव घेऊन मनापासून आणि घाई न करता खरेदी केली जात होती. पहा, ही तुम्हाला सांगत आहे मी की जेव्हा तुम्ही ही वस्तू घरी आणाल ते आणल्यानंतर तुम्हाला कोणताही मोठा मंत्र किंवा पूजा हवन करावे लागणार नाही. तुम्हाला फक्त तुमचे मन स्वच्छ ठेवायचे, मन शुद्ध ठेवायचे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हेतू परस्पर असावा. कोणाबद्दल
वाईट विचार ठेवू नका. असे म्हटले जाते की शिवरात्रीच्या आधी ही गोष्ट घरात आणली तर जिथे हळूहळू नकारात्मकता बाहेर निघून जाते आणि घरातील लोकांची मते बदलू लागतात. घरातील अनावश्यक भांडणं घरातून गायब होऊ लागतात आणि समजूतदारपणा वाढू लागतो. कारण पहा की माता लक्ष्मी आधी घरात येते, तिथे मनशांती आहे. जिथे कुटुंबात प्रेम आहे, जिथे कुटुंबात परस्पर प्रेम आहे, मग हे लक्षात ठेवणे देखील खूप महत्त्वाचे आहे की जास्त लोकांना त्या गोष्टीबद्दल सांगितलं जाऊ नये, याची खिल्ली उडवली जाऊ नये. कारण मी तुम्हाला ज्या गुपित गोष्टींबद्दल सांगत आहे ती म्हणजे जर तुम्ही आधीच लोकांना ती सांगितली तर त्याच्याबद्दल बोलले असेल, मारहाण केली असेल तर ती गोष्ट त्याचा परिणाम दाखवू शकणार नाही. कारण या गोष्टीचा परिणाम तेव्हाच होतो जेव्हा त्याला आदर मिळेल. तर बघा जुन्या काळात लोक म्हणत असत की ही गोष्ट घरात आणल्यानंतर लगेच पैसे देत नाही, त्याऐवजी ते पहिल्या घराला पैशासाठी योग्य बनवतं. आता माता लक्ष्मी घरात समृद्धी आणि आनंद आणते आणि जेव्हा घराचे मूल्य वाढवते तेव्हा पैसे आपोआप येऊ लागतात. तर बघा हे शब्द ऐकल्यानंतर तुमच्या मनात असा प्रश्न येणे स्वाभाविक आहे की इतकी स्वस्त असली तरी इतकी प्रभावी मानली जाणारी गोष्ट कोणती आहे? इतकी लहान असूनही लक्ष्मीचे कायमस्वरूपी निवासस्थान होऊ लागते. घरात जर ती गोष्ट देवी देवतांशी संबंधित असेल तर तुम्हाला त्याची अजिबात खिल्ली उडवण्याची गरज नाही आणि कोणालाही सांगू नका की माझ्याकडे उपाय आहे, त्यामुळे पैसे मिळतील आणि त्याला हसण्याचा विषय बनू नये. कारण असे केल्यास त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो. बऱ्याचदा आपल्या काही स्त्रियांना अशी सवय असते की जेव्हा कोणताही उपाय करत नाही, तो उपाय करण्यापूर्वी त्या उपचारांचा परिणाम होण्यापूर्वी ते त्या वस्तूला त्यांच्या नातेवाईकांमध्ये, त्यांच्या मैत्रिणींमध्ये गप्पा मारतात. पण तुम्हाला तसे करण्याची गरज नाही. पहा दुसरा नियम असा की गुपित वस्तू आणण्याच्या दिवसानंतर किमान त्या दिवशी खोटे बोलणे, शिवीगाळ करणे, अनावश्यक रागवणे टाळा. कारण व्यक्तीच्या आत असलेली ही नकारात्मक भावना त्या पवित्र उपायांवर आपली नकारात्मक ऊर्जा सोडते. म्हणून तुम्ही पवित्र मनाने, पवित्र तोंडाने, पवित्र शरीराने, आत्म्याने, श्रद्धेने हा जर उपाय केला तर तो नक्कीच फायदेशीर आणि परिणामकारक ठरेल. म्हणूनच बघा मी तुम्हाला सांगते की अनावश्यक रागवू नका. कारण लक्ष्मी मातेच्या मनात स्पष्टपणे येते ज्या ठिकाणी शांतता नाही, संयम नाही, तेथे लक्ष्मी नाही. आणि तिसरा नियम म्हणजे जाणून बुजून घरात घाण पसरवू नका. विशेषतः ज्या ठिकाणी भांडे ठेवले आहेत ती जागा पूर्णपणे स्वच्छ असावी. धूळ, चिखल किंवा कचरा, कोणत्याही प्रकारची घाण जमा होऊ नये. या उपायाबाबत चौथा नियम देखील सांगण्यात आला आहे की कोणालाही पैसे उधार देऊ नका. तुमच्या घरात इतर कोणाच्या चाव्या ठेवू नका. कारण प्रत्येक घराची वेगळी अशी ऊर्जा असते. समजा एखाद्या घराची नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणावर वर्चस्व गाजवते आणि जर तुम्ही त्याच्या दरवाजाच्या चाव्या तुमच्या घरामध्ये ठेवल्यात तर त्याच्या नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्या घराची व्यवस्था खराब करतील. त्यामुळे आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगते की कडी त्याच घरानुसार काम करते ज्या घरात ऊर्जा असते. त्यामुळे दुसऱ्याच्या घराची ऊर्जा आणू नका. पाचवा आणि शेवटचा नियम असा आहे की जर कोणत्याही दिवशी घरात खूप भांडणं किंवा नकारात्मक वातावरण असेल तर त्या दिवशी दाराला स्पर्श करू नका. 2-3 दिवसानंतर वातावरण शांत झाल्यावर पहा. आता सावधगिरीबद्दल बोलायचे झाल्यास सर्वात मोठी सावधगिरी म्हणजे काठीकडून लगेच चमत्काराची अपेक्षा करू नका. तुम्हाला वाटते की तुम्ही जे आज केले, आज ते घरी आणले, उद्या लगेच फळ मिळणार, तर नाही. या उपायाचा हळूहळू परिणाम होतो. आधी विचार बदलतात, मग परिस्थिती बदलते आणि मग पैशाचा मार्ग खुला होतो. तर बघा दुसरी सावधगिरी अशी की चावी तोडणे, हरवणे किंवा फेकून देणे खूप चुकीचे मानले आहे. हे पाप अजिबात करू नका. कारण दैवी शक्ती या पात्रात तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे ती फेकण्याची चूक करू नका. जर काही कारणास्तव बाटली तुटलेली असेल तर ती लगेच वाहत्या पाण्यात घाला आणि आपल्या मनात शिवांचे नाव घ्या. तिसरी खबरदारी म्हणजे लोभाचा कटुतेशी न जोडणे. पहा आता पैसा येईल आणि आता आपल्याला फायदा होईल हे जर मनात राहिले तर परिणाम कमकुवत होतो. जेव्हा आपण कोणतेही उपाय करत असतो तेव्हा आपण कोणत्याही उपायाला लोभाशी जोडू नये. त्याचा परिणाम एक आशीर्वाद म्हणून असा विचार करावा. चौथी खबरदारी अशी आहे की
चावी ठेवल्यानंतर कठोर परिश्रम करणे थांबवू नका, कारण जे स्वतः प्रयत्न करतात त्यांना देव मदत करतो. म्हणून हा उपाय मार्ग उघडतो. तुम्हाला चालावेच लागेल. आणि 5वी खबरदारी म्हणजे दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून पुन्हा पुन्हा जागा बदलू नका. तुम्ही एकेकाळी जिथे होता तिथेच राहा. वारंवार दिशा बदलल्याने ऊर्जा गोंधळून जाते. आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जी लोक विचारतात ती म्हणजे हा उपाय. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा घरातील किमान एक व्यक्ती प्रामाणिकपणे काम करते आणि कोणाच्याही अधिकाराचा नाश करत नाही, तेव्हा हा उपायाचा खरा परिणाम हा दिसून येतो. ज्या घरात चुकीचे उत्पन्न झाले तर हा उपाय काम करणार नाही, कारण माता लक्ष्मी शुद्ध मार्गातून येते. तुम्ही तुमच्या मेहनतीवर जोर दिल्यास ती तुमच्यासाठी चांगली ठरेल. आणि शेवटी तुमची कान उघडा आणि समजून घ्या की ही कडू गोळी म्हणजे जादूची गोळी नाही, तर एक चिन्ह आहे. घरात साधेपणा, स्वच्छता, योग्य विचार, देवावर विश्वास यांची आठवण करून देणे. जेव्हा या 4 गोष्टी एकत्र येतात तेव्हा भगवान शिवांची कृपा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याकडे घराकडे येतो. आणि हळूहळू असे वाटते की नशीब कोणताही आवाज न करता योग्य ठिकाणी योग्य दिशेने वळू लागले आहे. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलवर सबस्क्राईब करा. तर पहिल्यांदा आला असाल तर बेल आयकॉन देखील प्रेस करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.